मित्रांनो, एम.एच. नर्सिंग सीईटीत केमिस्ट्रीचे थेरॉटिकल क्वेश्चन्स तर येतातच, पण त्यासोबतच न्यूमेरिकल क्वेश्चन्स देखील भरपूर येतात आणि त्याचं खूप मोठं वेटेज आहे. आणि हे असे क्वेश्चन्स असतात की फक्त आपल्याला फॉर्म्युला जरी माहिती असेल तरी तो क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण हेच न्यूमेरिकल क्वेश्चन्स पाहणार आहोत. मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये न्यूमेरिकल क्वेश्चन्स पाहणार आहोत केमिस्ट्री सब्जेक्टचे विथ फॉर्म्युलाज, डेफिनेशन आणि सम टिप्स अँड ट्रिक्स. आता मित्रांनो, तुम्ही जर आपली लाईव्ह बॅच सुरू केली तर त्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे थेरॉटिकल असो, न्यूमेरिकल असो, त्यासोबतच काही टिप्स असतील, ट्रिक्स असतील, तर सगळं तुम्हाला एक्सप्लेन केले जातात. एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले जातात, पीवायक्यू सॉल्व्ह करून घेतले जातात. तर त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 15 तारखेपासून. त्या बॅच मध्ये लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतात. तुमची तयारी कितपर्यंत झाली हे चेक करण्यासाठी फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आहे फॉर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन साठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. पहा मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. यासोबतच काउन्सिलिंग प्रोसेस, मेंटरशिप फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडब्ल्यू नीट या एक्झामला टार्गेट करायचं असेल तर ते देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत आणि त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 15 तारखेपासून. आता जर तुम्हाला 5ही कोर्सेस घ्यायचे असतील तर त्याची प्राइस असेल 10,000 रुपये. ही कॉम्बो ऑफर असणार आहे आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. पहा मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोरेज आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतात. व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल आणि तुमचे सगळे जे डाऊट्स असतील ते तिथेच सॉल्व्ह होतील. आता मित्रांनो, चला आपल्या लेक्चरकडे वळूयात. क्वेश्चन्स पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, the atomic number of an element is 11. How many protons are present? आता एका एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आपल्याला किती सांगितला तर 11 सांगितला, राईट. आता प्रोटॉन्स किती प्रेझेंट असतील विचारलंय. ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू काय असतं तर नंबर ऑफ प्रोटॉन्स, राईट. झेड इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजे आता इथे झेड इक्वल्स टू किती आहे तर 11 आहे. म्हणजेच ॲटम किती असतील तर 11च असतील. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. समजलं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट इन 18 ग्राम ऑफ वॉटर? 18 ग्राम पाण्यामध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत हे विचारलंय. मोल्सचा फॉर्म्युला काय असतो? आता सिंपल पहा, आपल्याला इथे जर मोल्सचा फॉर्म्युला असेल तर लगेच आन्सर येईल. मोल्स इक्वल्स टू काय असतं तर गिवन मास डिवायडेड बाय मोलर मास. गिवन मास किती आहे तर 18 ग्राम. सो इथे आलं 18 ग्राम. मोलर मास इथे दिलंय कॅपिटल एम इज इक्वल टू 18 ग्राम पर मोल. मग इथे काय 18 ग्राम पर मोल. ओके. 18 कॅन्सल झालं, ग्राम ग्राम कॅन्सल झालं, म्हणजे काय आलं 1 मोल. म्हणजे हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट इन 18 ग्राम ऑफ वॉटर? 1 मोल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी विचारली, बरोबर आहे. आता व्हॅलेन्सी इक्वल्स टू काय असतं कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन ॲटम. ऑक्सिजनच्या आउटर शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? आउटर शेल मध्ये किती असतात तर 6 इलेक्ट्रॉन असतात. आणि कंप्लीट करण्यासाठी किती लागतात? अजून 2 लागतात. ओके.
त्याच्यामुळे आणि व्हॅलेन्सी काय असते तर तेच असतं. व्हॅलेन्सी इक्वल्स टू कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन ॲटम. म्हणजे व्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन किती येईल तर 2 येईल. कारण कंप्लीट करण्यासाठी कंप्लीट किती अशी असती तर 8ची असती. अजून किती लागतील 2 लागतील इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट, pH ऑफ 10⁻³ mH प्लस सोल्युशन इज. pH इक्वल्स टू काय असतं तर मायनस लॉग ऑफ H प्लस, बरोबर आहे, इक्वल्स टू मायनस लॉग H किती दिलंय तर 10⁻³ बरोबर आहे. आता इथे पहा मायनस हा 3 कुठे येतो इकडे येतो कारण तो पॉवर मध्ये आणि हा कसा आहे -3 इक्वल्स टू लॉग 10. आता इथे जो आहे बेस आपण 10 कन्सिडर करतो. सो लॉग 10 बेस 10 इक्वल्स टू काय येतं 1. म्हणजे हा -3 -3 -3 काय होणार 3 लॉग 10 बेस 10. म्हणजेच हा काय होतो तर 1 होतो. म्हणजे इथे काय येणार 3. म्हणजे pH किती येते तर 3 येते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, 1 मोल गॅस ऍट STP इक्वल्स टू 22.4 लिटर. तर मोल्स इक्वल्स टू काय हे विचारलंय. STP स्टँड फॉर स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. व्हॉल्यूम इक्वल्स टू काय असतं तर मोल्स इंटू 22.4 लिटर STP असतं, बरोबर आहे. मग मोल्स किती आहेत तर 2 मोल्स आहेत, राईट. सो 2 इंटू 22.4 लिटर इक्वल्स टू काय येणार 44.8 लिटर. आणि आता आपल्याला तीच विचारले 1 मोल गॅस ऍट STP इक्वल्स टू काय येणार तर 44.8 लिटर. नेक्स्ट क्वेश्चन, आता सगळे जे आहेत कारण लक्षात ठेवा गॅस प्रोपोर्शनल इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहता इथे काय ॲव्होगाड्रो नंबर इक्वल्स टू व्हॉट. आता इथे डायरेक्ट विचारले त्याची व्हॅल्यू फिक्स आहे ती चेंज करत नाही. आता ॲव्होगाड्रो नंबर इक्वल्स टू काय असतं तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 मोल. नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 मोल. मग n इक्वल्स टू काय येणार तर 6.022 इंटू 10⁻23. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. इथे डायरेक्ट सांगितलं. नेक्स्ट क्वेश्चन, 1 लिक्विड लिटर इक्वल्स टू हाऊ मेनी ml म्हटलंय. सिंपल आहे 1 लिटर इक्वल्स टू किती असतं तर 1000 ml असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, इफ pH इक्वल्स टू 7 देन सोल्युशन इज. आता जी आपली pH स्केल असते इथे 7 असतं, 0 to 6 आणि 8 to 14 अशी 14 नंबर पर्यंत pH स्केल असते आपले, बरोबर आहे. 7 म्हणजे काय तर न्यूट्रल. आणि इथे तेच विचारलंय जर pH इक्वल्स टू 7 असेल तर सोल्युशन काय असेल न्यूट्रल असेल. जर pH 7 पेक्षा कमी असेल म्हणजे 0 to 6 असेल तर ते सोल्युशन काय होईल ऍसिडिक होईल. आणि pH हे 7 पेक्षा जास्त असेल म्हणजे 7 ते 14 मध्ये असेल तर ते सोल्युशन काय असेल तर बेसिक असेल. समजलं, सिंपल आहे. इथे या क्वेश्चन मध्ये आपल्या 3 कन्सेप्ट सॉल्व्ह झाल्यात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मॉलिक्युलर मास ऑफ CO2. CO2 चं मॉलिक्युलर मास विचारलंय. मॉलिक्युलर मास काय येणार इक्वल्स टू C इंटू 12 प्लस O इंटू 16 इंटू 2 इक्वल्स टू काय येतं तर 12 प्लस 32 म्हणजेच किती 44 ग्राम पर मोल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट पहा, आता इथे 12 का घेतलंय कारण कार्बनचा ऍटॉमिक मास हा 12 आहे, समजलं. आणि 16 का घेतलाय एका ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास
हा 16 असतो. इथे काय म्हटलंय 2 आहेत ऑक्सिजनचे मॉलिक्यूल. सो आपण दोघांचे किती असेल 16 × 2 म्हणजे 32 असं घेतलंय. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 5 ग्राम सोल्यूट इन 100 ग्राम वॉटर कॉन्सन्ट्रेशन इक्वल्स टू व्हॉट. म्हणजे आता इथे कॉन्सन्ट्रेशन विचारलंय, बरोबर आहे. आता पर्सेंटेज कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय असतो? कॉन्सन्ट्रेशन इक्वल्स टू काय असतं? सोल्यूट डिवायडेड बाय सोल्युशन इंटू 100. सोल्यूट किती आहे? तर सोल्यूट आहे 5 ग्राम डिवायडेड बाय सोल्युशन किती आहे? 100 इंटू 100. 100 कॅन्सल, किती राहिलं तर 5. त्यामुळे करेक्ट 5% ते पण, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. आता हे सगळे क्वेश्चन्स होते, आपण न्यूमेरिकलचे सगळे कव्हर केलेत. अजून न्यूमेरिकल क्वेश्चन्स आपण आणणार आहोत त्याच्यावरती व्हिडिओ केमिस्ट्रीच्या सब्जेक्टचा. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपली जी बॅच सुरू होते ती जॉईन करा. आपण आपल्या बॅचमध्ये प्रत्येक सब्जेक्टचं डिटेलमध्ये थेरॉटिकल असो न्यूमेरिकल असो सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेत असतात, सगळ्या कन्सेप्ट शिकवत असतो. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा म्हणजे आपल्याला तयारीला लागता येईल. आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट करू शकता किंवा इथे मी नंबर दिले त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.